नमस्कार, मी अनघा. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये जश्नबारवर पोलिसांची कारवाई. 9 पुरुषांसह 12 बारवाला अटक. मांडूप पराब विद्यालयात लहान मुलांच्या सहभागाने प्रजासत्ताक रॅली संपन्न. ठाण्यात लोकसभा निवडणुकीसाठी आप सज्ज. ठाणे लोकसभा निवडणुकीस आम आदमी पार्टी सज्ज. दिल्लीतून केला जाईल उमेदवार जाहीर. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने निवडणुकीत यश मिळवून विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातही लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील 4 लोकसभा जागा लढवणार असून त्याचा उमेदवार हा दिल्लीतूनच जाहीर केला जाणार असल्याची माहिती ठाण्यातील व्हॉलंटियरनी दिली. राजकारणातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून व नागरिकांच्या मूलभूत समस्येला वाचा फोडण्याकरता हा पक्ष अग्रेसर असून ठाण्यात जवळजवळ 1 लाख सभासदांची नोंदणी झाल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य प्रत्येक व्यक्तीची मुलाखत घेतील आणि राज्य कार्यकारिणीशी सल्लामसलत करून उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे राजे अश्विनी कृष्णन यांनी म्हटले. दुसऱ्या पक्षातील व्यक्तीला या निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नसल्याचेही स्पष्टपणे येथे जाहीर केले गेले आहे. महाराष्ट्र, मुंबई असो वा ठाणे या सर्व ठिकाणी भ्रष्टाचार हा चालतोच. ठाणे जिल्ह्यातही एनसीपी वा सेनेची सत्ता जरी असली तरी या सर्व राजकारणाच्या खेळीला सामान्य नागरिक हे कंटाळले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतून सत्ताधाऱ्यांना चांगला धडा शिकवला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बघा, चेहरे आता डिसाईड झाला नाहीये, ते प्रोसेसमध्ये आहे. ॲप्लिकेशन्स ऑलरेडी हॅव बीन रिसीव्ड बाय दिल्ली टीम. आता आम्ही 4 सीट्स आहे लोकसभाच्या इथे ठाण्यामध्ये, ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही 4 लढवणार आहे. आम्हाला खात्री आहे की ठाण्याची जनता आम्हाला जिंकून देणार आहे ती सीट्स, बिकॉज दिस इज द फाईट ऑफ द पीपल. कधी पण चेहरा समोर कोण अप्लाय करतात, काही पॉलिटिकल पर्सन अप्लाय होतात काय नाही. बघा, तुम्हाला अगोदर मी सांगितलेलं की दुसरे पार्टीचे आम्ही उमेदवार उभे करणार नाहीये इलेक्शनसाठी. आणि नॉर्मल सिटीजन जे आहे, ठाणेकरी आहे, ज्यांनी सोशलमध्ये किंवा दुसऱ्या इश्यूजमध्ये ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांना आम्ही उभं करणार आहे. म्हणजे दे आर द कॅन्डिडेट्स, दे विल बी द कॅन्डिडेट्स. सी, प्रेझेंट सिच्युएशन तुम्ही बघितलं तर पॉलिटिक्समध्ये खूप बिझनेस झाला आहे. पॉलिटिक्स आता बिझनेस आहे, म्हणजे लोक बिझनेससाठी पॉलिटिक्समध्ये येत आहेत. ते आम्हाला चेंज करायचं आहे. आणि पब्लिकला पण हे समजतं आहे की आताचे पॉलिटिशियन्स आहेत यांना पैसे आणि पॉवरसाठी ते येतात यामध्ये. तर आम्हाला हे काढून टाकायचं, त्या पॉवर आणि पैसे काढून टाकायचं पॉलिटिक्समधून. आणि लोकांना, म्हणजे जे लोक हे करणार आहे समाजासाठी खरोखरच म्हणजे काम करायचं आहे त्यांनाच वोट करून ठाण्याचे पब्लिकने तिथे पार्लिमेंट किंवा असेंब्लीमध्ये पाठवायचं आहे. त्यानंतरच हे चेंज घडणार आहे, नाहीतर नाही. आणि 6 महिने आम्ही दिल्लीमध्येच होतो. आमचे कार्यकर्ता मेन कार्यकर्ता जे होते ते दिल्लीमध्ये कॅम्पेनिंगसाठी होतो तिथे. त्यासाठी आम्ही घेतला नाही आहे करप्शनचा इश्यू. पण आम्हाला काय करप्शनचा इश्यू दिसला तर आम्ही ते नक्कीच करणार आहे. आणि ISC मध्ये असताना, इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये असताना आम्ही खूप आंदोलन केलेलं आहे, एज्युटेशन केलेलं आहे, धरणेच पण दिलेलं आहे. आणि जनलोकपाल जे आंदोलन आहे हे भ्रष्टाचारासाठीच होतं. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी होता हा आंदोलन. त्या आंदोलन आम्ही ठाणा शहरामध्ये खूप आम्ही त्याचा हे केलेलं, काम केलेलं. आणि सप्टेंबरच्या महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर 25,000चा मोठा रॅली पण आम्ही काढलेला हिरानंदानी एस्टेट ते चिंतामणी ज्वेलरी तलावपालीपर्यंत. विविध प्रभागांमध्ये आम आदमी पार्टीचे व्हॉलंटियर्स नेमून विविध उपक्रमही राबवून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आप करीत आहे. तसेच प्रजासत्ताक दिनी याची रॅलीही काढली जाणार आहे. यावेळी सदस्य विकास दीक्षित, कन्व्हेनियर राजेश उन्नीकृष्णन, सचिव संगीता कोगनूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरमकर सह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे.
भांडूपमधील शिवाजी तलावात 3 दिवसात 2 मृतदेह सापडल्याने भांडूपकरांमध्ये चिंतेचे वातावरण. भांडूप पश्चिमेकडील पांडवकुंड परिसरामध्ये राहणाऱ्या रुपेश गावकर या तरुणाचा मृतदेह भांडूपच्या शिवाजी तलावात सापडल्याच्या घटनेला 2 दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शिवाजी तलावात सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे भांडूपकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शिवाजी तलावात मृतदेह तरंगत असल्याची माहिती भांडूप पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या भांडूप पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. खिशातून सापडलेल्या डायरीतून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून नातेवाईकांचा शोध घेतला. संतोष राणे यांच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले. भांडूपमधील रमाबाई नगर येथे राहणाऱ्या संतोष राणे यांच्या पत्नीचे 15 दिवसापूर्वी निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर ते दिवा येथे राहण्यास गेले होते. संतोष राणेंची 2 मुले सह्याद्री विद्यालयात शिकतात. भांडूपमध्ये राहणारे संतोष राणे यांनी पत्नीच्या विवाहातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिवाजी तलावामध्ये एक बॉडी पडलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही इथं स्टाफसह आलो. पाण्यातून बॉडी बाहेर काढण्यात आली. त्याच्या अंगावर जखमा वगैरे आहेत का बघण्यात आल्या. शरीरावर तशा काही जखमा नव्हत्या. त्याच्यानंतर खिशामध्ये शोधून वगैरे एक डायरी सापडली. त्या डायरीमधून आम्ही कॉन्टॅक्ट करून त्याचे नातेवाईक वगैरे शोधून काढले. मुलं सह्याद्री शाळेत शिकतात एवढी फक्त माहिती प्राथमिक मिळालेली आहे. पुढची चौकशी करत आहोत. संतोष राणे, हिंदू, वय 35 वर्ष, राहायला फक्त आता ह्यांनी सांगितलं त्याप्रमाणे दिवा म्हणतायत. दिवा, जिल्हा ठाणे. आम्ही तरी आता याच्याप्रमाणे तेवढंच घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या शिवसेना पक्ष प्रमुखांवरील टीकेला उत्तर देत आमदार प्रताप सरनाईकांनी कल्याण डोंबिवलीतून निवडणूक लढविण्याचे एनसीपीला केले आवाहन. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यामध्ये सुरू असलेल्या प्रत्यारोपांमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सहभागी होऊन शिवसेनेवर टीका केली. एवढेच नव्हे तर त्यांनी ठाण्यातून निवडणूक लढवून दाखवावी असेही आवाहन केले होते. शिवसेना पक्षप्रमुखांचा अपमान हा आमचा अपमान असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले. तर त्याचबरोबर मोठ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमध्ये चिल्लर
इतर पार्टीने सहभाग करू नये असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांना सरनाईकांनी टोला लगावलाय. तसेच एवढेच वाटते तर कल्याण डोंबिवलीमधून एनसीपीने ही निवडणूक लढवावी, यामध्ये आम्ही तिन्ही आमदार एकत्र येऊन कार्य करू असे आवाहन त्यांना केले आहे. माझं एकच म्हणणं आहे की शेवटी ते आमचे पक्षप्रमुख आहेत आणि एका पक्षप्रमुखानं दुसऱ्या पक्षप्रमुखाच्या विरोधामध्ये बोलणं हे ठीक आहे, आम्ही मान्यही करू शकतो की पक्षप्रमुख एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये बोलत राहतात. पण ज्यांनी त्या लेवल नसताना जर खालच्या लेवलला जाऊन जर अशा प्रकारे भाषा करत असतील तर आमच्या पक्षप्रमुखांच्या विरोधामध्ये जर असं कोणी बोलत असेल तर आम्ही बिलकुल सहन करणार नाही. प्रामुख्यानं महत्त्वाचं म्हणजे माझं केव्हाही जाहीर आव्हान आहे की जर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ते उभे राहायला तयार असतील तर आमच्या शिवसेनेच्या तीनही आमदारांपैकी कुणीही उभं राहायला मागे पुढे बघणार नाही. प्रामुख्यानं माझाच जर तुम्ही मला विचाराल तर मी माझी केव्हाही तयार आहे, कारण ज्या शिवसेनेनं, ज्या उद्धवजींनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून इथपर्यंत शिवसेनेचा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाठवलं, त्यांच्यावर जर अशा प्रकारे कुणी आव्हान देत असेल तर त्या आव्हानाचं सामोरं उद्धवजींना करायची गरज नाही, आम्हीच खंबीर आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरामकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. मुलुंड पोलिसांची यशस्वीरित्या जश्न बारवर कारवाई. 12 बारवला तर 9 पुरुष ताब्यात. काल रात्री 10च्या सुमारास मुलुंड पोलिसांनी यशस्वीरित्या मुलुंड चेकनाका येथील जश्न बारवर छापा टाकला. अनेक दिवस छुप्या पद्धतीने चालू असलेल्या या बारमध्ये एकूण 12 बारबाल्या होत्या. मुलुंड पोलिसांनी योग्य ती माहिती हस्तगत करून कारवाई करत वेटर, ग्राहक, मॅनेजर यांसह 9 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांना आज न्यायालयात हजरही करण्यात आले. यापूर्वी समाजसेवा शाखेकडून अनेक बारवर कारवाई करण्यात आली होती, परंतु खूप दिवसानंतर स्थानिक पोलिसांनी एवढी मोठी कारवाई केल्याचे उघड झाले आहे. चेतन सावंतसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. भांडूपमध्ये जीवन विद्या मिशन संस्थेच्या माध्यमातून समाज प्रबोधन महोत्सवाचे आयोजन. स्वर्गीय दीनाबाबा पाटील प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये गुरुवारी भांडूपमधील खडीमशीन परिसरात जीवन विद्या मिशन संस्थेच्या माध्यमातून समाज प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सद्गुरू वामनराव पै यांचे सत्शिष्य प्रबोधनकार शिवाजीराव पालव यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रबोधन महोत्सव म्हणजे विचार परिवर्तनाचं कार्य या प्रबोधनाच्या माध्यमातून केले जात आहे. लोकांना चांगले योग्य विचार देऊन लोकांचे विचार परिवर्तन घडविणे हा समाज प्रबोधनाचा मुख्य हेतू आहे. सद्गुरू वामनराव पै यांनी अत्यंत निरपेक्षपणे गेली 60 वर्ष समाज प्रबोधनकाराचे कार्य केले. जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले. यामुळे लोक व्यसनमुक्त झाली आहेत, स्त्री सन्मान केला जातो, तसेच लोक अंधश्रद्धेतून मुक्त झाली. तर विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून केले जाते. या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सद्गुरूंचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे हाच हेतू असल्याचे वक्तव्य दशरथ शिरसाट यांनी केले.
यावेळी समाजसेविका मनोरमाताई पाटील, भांडूप तालुका अध्यक्ष राजेंद्र मोकल, अध्यक्ष संदीप बने, सचिव दीपक पार्टे आदी उपस्थित होते. तसेच जीवनावर आधारित लिखित पुस्तके व सीडी विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध होत्या. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. भांडूपमधील पराग इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त रॅलीचे आयोजन. भांडूपमधील पराग इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्युनियर केजीच्या मुलांनी रॅली काढून प्रजासत्ताक दिन साजरा केला. भारत माता की जय, वंदे मातरच्या जयघोषात रॅली काढण्यात आली. ह्या रॅली मागील उद्देश म्हणजे मुलांना आपले राष्ट्रीय नेते कोण आहेत, त्यांनी आपल्यासाठी काय केले आहे हे समजावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा मुलांनी केल्या होत्या. झेंडा फडकविणे म्हणजे काय, 26 जानेवारी आपण का साजरा करतो हे देखील मुलांना समजावे याच उद्देशाने या रॅलीचे आयोजन केले असल्याची माहिती शिक्षिका ऋषाली आंबेकर यांनी दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. नौपाड्यात रुक्मिणी मंगल कार्यालयाचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते संपन्न. नौपाडा कॅनडा बँकेजवळ रुक्मिणी मंगल कार्यालय सुरू करण्यात आले असून याचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मनसेच्या शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती लाभली. यावेळी मनसेचे विविध पदाधिकारीही येथे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन शर्मिला यांचे स्वागत केले. केबल सेना राहुल शेलार यांनी आपल्या कुटुंबियासह त्यांचे स्वागत केले. तसेच उपस्थित महिलांकरता येथे हळदी कुंकू समारंभही आयोजित करण्यात आला होता. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरामकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये जश्नबारवर पोलिसांची कारवाई, 9 पुरुषांसह 12 बारवाला अटक. भांडूप पराग विद्यालयात लहान मुलांच्या सहभागाने प्रजासत्ताक रॅली संपन्न. ठाण्यात लोकसभा निवडणुकीसाठी आप सज्ज. S9च्या बातमीपत्रात आज इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.